अचानक शांतता मिळाली तर ती देवाची कृपा आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सतत काहीतरी मिळवण्याच्या, काहीतरी साध्य करण्याच्या मागे धावत असतो. काम, पैसे, नातेसंबंध, जबाबदाऱ्या या सगळ्यांमध्ये मन इतकं गुंतून जातं की आपल्याला स्वतःसाठी वेळच मिळत नाही. मन सतत विचारांनी भरलेलं असतं. काय होईल, कसं होईल, पुढे काय करायचं? आणि अशावेळी जर अचानक मनाला शांतता मिळाली तर ती साधी गोष्ट नसते, ती देवाची कृपा असते. शांतता ही बाहेरून मिळणारी गोष्ट नाही, ती आतून येणारी अनुभूती आहे. आणि ही अनुभूती तेव्हाच मिळते जेव्हा देव तुमच्यावर प्रसन्न असतो. जेव्हा तुम्ही खूप थकलात, खूप संघर्ष केला, खूप काही सहन केलं आणि तरीही हार मानली नाही, तेव्हा देव तुम्हाला एक भेट देतो, ती म्हणजे मनाची शांतता. कधीकधी तुम्हाला असं वाटेल की सगळं काही थांबलंय, काहीच घडत नाहीये, पण त्या थांबण्यातही एक अर्थ असतो. देव तुम्हाला थोडा वेळ देत असतो, स्वतःला समजून घेण्यासाठी, स्वतःशी जोडण्यासाठी. कारण सतत धावत राहिलात तर तुम्ही स्वतःलाच हरवून बसाल. अचानक मिळालेली शांतता ही संकेत असते की आता तुम्ही योग्य मार्गावर आहात. तुमच्या मनातली भीती कमी होते, विचार स्थिर होतात आणि तुम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास मिळतो. हीच ती वेळ असते जेव्हा तुम्ही देवाच्या जवळ जाता. आपण नेहमी देवाकडे काहीतरी मागत असतो, पैसा, यश, सुख. पण कधी विचार केला आहे का की देव आपल्याला सर्वात मोठी भेट काय देतो? ती म्हणजे शांतता. कारण जर मन शांत असेल तर प्रत्येक समस्या छोटी वाटते आणि प्रत्येक अडचण सोडवणं सोपं होतं. शांतता म्हणजे फक्त आवाज नसणं नाही, तर मनातल्या गोंधळाचं थांबणं आहे. जेव्हा तुमचं मन शांत होतं तेव्हा तुम्ही स्पष्टपणे विचार करू शकता, योग्य निर्णय घेऊ शकता आणि जीवनात पुढे जाऊ शकता. म्हणूनच जेव्हा कधी तुम्हाला अचानक शांतता मिळाली तेव्हा ती दुर्लक्ष करू नका. त्या क्षणाचा आनंद घ्या, देवाचे आभार माना आणि त्या शांततेला तुमची ताकद बनवा. लक्षात ठेवा, प्रत्येक वादळानंतर शांतता येते आणि ती शांतता म्हणजेच देवाचा आशीर्वाद असतो. जर तुम्हालाही कधी अशी शांतता मिळाली असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा आणि या सकारात्मक विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.